शिक्षक मित्रांनो, एक नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण कोणतीही नवीन गोष्ट करतो त्यावेळेस पहिल्यांदा ती नवीन गोष्ट करताना पहिल्यांदा आपल्या विचारांच्या प्रोसेसमध्ये किंवा विचारांच्या प्रक्रियेमध्ये काय करावा लागतो, बदल करावा लागतो. आणि जी व्यक्ती विचारांच्या प्रक्रियेमध्ये काय करते, बदल करते, स्वतःच्या विचारांच्या प्रक्रियेमध्ये बदल करते, ती स्वतःचं लाईफ सुद्धा का स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा बदल घडवून आणते. ज्यांच्यासोबत काम करते, ज्यांच्यावरती काम करते, त्यांच्यामध्ये सुद्धा बदल घडून येतो. म्हणजे एक मराठीमध्ये फार सुंदर वाक्य, विचार बदला नशीब बदलेल. आपण जे आहोत हे फक्त आणि फक्त आपल्या विचारांच्या प्रोसेसमुळेच आहोत. आपण मुलांसोबत काम करतो, आपण पालकांसोबत काम करतो. जर आपल्याला मुलांमध्ये बदल करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या विचारांमध्ये बदल करावा लागेल. जर आपण आपल्या विचारांमध्ये बदल केला तरच आपल्या कृतीमध्ये बदल होतो. जोपर्यंत माणसाच्या विचारांमध्ये बदल होत नाही तोपर्यंत त्याच्या कृतीत कधीही बदल होत नाही. एका गावामध्ये कुंभार असतो. तो कुंभार खूप माती त्यांनी मळली. कुंभाराचं काम काय असतं, काहीतरी त्या मळलेल्या मातीपासून काहीतरी वस्तू बनवणं. आणि त्या कुंभाराने ना त्या मळलेल्या मातीपासून चिलीम बनवायचं काम सुरू केलं. चिलीम तुम्हाला माहित असेल, चिलीम एक नशा करण्याचं एक काय माध्यम आहे की त्या चिलीममधनं ती तंबाखू वगैरे किंवा काहीतरी तो गांजा वगैरे टाकला जातो आणि लोक त्यातनं काय करतात, नशा करतात. चिलीम ती तंबाखू किंवा त्या गांजामुळे काय होते, गरम होते. पण त्या कुंभाराचा अचानक विचार बदलला. त्यांनी थोड्याफार चिलीम केल्या होत्या, त्या चिलीम त्याने मोडून टाकल्या आणि त्यांनी विचार बदलला की आपण ही चिलीम करण्याच्या ऐवजी आपण काय करूया, त्याचं माठ बनवूयात, त्याचं थंड पाणी होईल असं माठ बनवूयात. त्या मातीला प्रश्न पडला की हा थोड्या वेळापूर्वी माझ्यापासून चिलीम बनवत होता पण आता हा माठ बनवायला लागला. त्या मातीनं न राहून त्या कुंभाराला प्रश्न विचारला, अरे दादा, तुला असं का वाटलं की माझं माठ बनवावा, माझी चिलीम बनवावी नाही? तो म्हटला, नाही, मी विचार बदलला की चिलीम बनवण्यापेक्षा आपण याचा माठ बनवूयात. मी माझा विचार बदलला. त्यावेळेस त्या मातीनं त्या कुंभाराला दिलेलं उत्तर इतकं मार्मिक होतं, कुंभार दादा, तू केवळ तुझा विचार बदलला पण तुझ्या बदललेल्या विचारामुळं माझं जीवनच बदललं. कारण जर मला तू चिलीम बनवलं असतं तर मी स्वतःही गरम झाले असते आणि मी लोकांनाही गरम केलं असतं. पण तू मला माठ बनवतोयस. जर मी माठ बनले तर मी स्वतःही कायम थंड राहील आणि इतरांना सुद्धा कायम थंड ठेवण्याचा प्रयत्न करेल. एक लक्षात घ्या, त्या कुंभार दादाचा बदललेला विचार त्या मातीचं जीवनच बदलून टाकतो. जर आपण आपल्या विचारांमध्ये बदल केला, आपल्या विचारांच्या प्रक्रियेमध्ये बदल केला आणि त्याप्रमाणे जर आपण कृती केली तर आपण सुद्धा आपलं स्वतःचंही जीवन बदलू शकतो आणि आपण ज्यांच्यासोबत काम करतो त्यांचंही जीवन बदलू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जन्म झाले त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते, ते भीमराव होते. एका दलित समाजामध्ये जन्माला आले, ज्या समाजावरती हजारो नव्हे लाखो वर्ष अन्याय होत होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे त्या छोट्या भीमरावांनी विचार बदलला. विचार बदलल्यानुसार त्यानुसार कृती केल्या आणि बाबासाहेब आंबेडकर झाले, त्याच्यातनं संपूर्ण समाजाला परिवर्तन मिळालं. म्हणून आपल्याला या विद्यार्थ्यांवरती काम करताना आपल्या विचारांमध्ये बदल करावा लागेल, आपल्या कामाच्या कृतीमध्ये बदल करावा लागेल. आणि जर आपण आपल्या विचारांमध्ये आपल्या कामाच्या कृतीमध्ये बदल केला तर मला वाटतं आपण आपल्यासोबतच आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा नक्की परिवर्तन घडवून आणू शकतो. म्हणून आपण सगळे विचार बदलूयात आणि विचारानुसार कृती करून आपल्याबरोबरच आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या जीवनामध्ये सुद्धा परिवर्तन घडवून आणूया. थँक्यू.